घराकडे आमच्या ऑफिसमध्ये रवाना होऊ हे त्यांनी या ठिकाणी सांगितले. तर त्यांचं स्वप्न पाहूया सत्यात उतरेल का. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी दुसरी उपांत्य फेरीची लढत सुरू होते आणि सलामी जोडी मैदानामध्ये स्पिन मास्टर्स आणि क्रिकेट क्रुशर्स. स्पिन मास्टर्स संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि क्रिकेट क्रुशर्स संघाला प्रथम फौजसाठी आमंत्रित केले. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू या षटकातला. पहिला चेंडू इथे फेकून दिलाय. पुलचा फटका. फटका निश्चित या ठिकाणी फसला असं वाटतंय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय परंतु झेल मात्र इथे घेऊ शकले नाही आणि त्या ठिकाणी ओव्हर थ्रो देखील इथे पाहायला मिळाला. तो पण 2 धावा इथे धावफलकावर नोंदवले गेले. अक्षयच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. संघाची धावसंख्या बिनबाद 2. गोलंदाज पुन्हा एकदा यावी. बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक सुंदर फटका इथे येतोय. चौकार 4 धावांचे योगदान. आहे इथे मात्र आता चांगला चेंडू इथे पाहिला म्हणजे गुडलेंग स्पॉटचा वापर केला फलंदाजांनी. यावी मात्र फ्रंटफूट जाऊन चेंडू खेळायचा होता. ऑन साईडला बॅट चेंडू संपर्क आला नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करता आणि निजाव चेंडू पण सांगता. सलामीचे फलंदाज अक्षय 6 धावसंख्येवर खेळतोय आणि फलंदाज संदेश 0 धावसंख्येवर. बॅकफुटचा चेंडू खेळायचा प्रयत्न केला. इथे मात्र दिशा दिली गेली फायनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक इथे चेंडूवर नाहीये. इथे डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू जाणार लॉंग लेग मधून. तो पण मात्र 2 धावा. पुन्हा एकदा धावफलक इथे नोंदवले गेल्या. 2 धावांचे योगदान. संघाची धावसंख्या धावफलकावर इथे 8. 8 अंक आपल्या समोर आला की आपल्याला महाराष्ट्रातले 8 अष्टविनायक यांची आठवण होते. प्रत्येकाने अष्टविनायकाची यात्रा करावी असं म्हणलं जातं. त्याचं निश्चितच चांगलं फळ मिळतं असं म्हणलं जातं. दरम्यान यावी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर जवळून चेंडू इथे मात्र सीमारेच्या बळी येतोय. षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळालं. ते डीप चौदा धावा तब्बल आल्यात. मकरंद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. इथे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मकरंद येतोय चेंडूवर आपल्या फॉलोमध्ये. चेंडू पकडणार तोपर्यंत 1 धावीचं योगदान इथे. आणखीन लेगबायचा इशारा पंचांचा येतोय. धावफलकात वाढ होईल 1 धावेने. संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना क्रिकेट क्रुशर्स या संघाची धावा दाखल करायला त्या 15. मगाशी चौकार आला ना तो. हा षटकार आला. षटकार 15 धावा फलकावर. पहिले षटक इथे समाप्त झाले. पहिले षटक मागडे षटक मकरंदचं जो मागच्या सामन्यातला सामनावीर होता. नाही माहिती तिकडे विचार कोणा. हा बघा इकडे इकडे गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि गोलसाठी येतोय राज ना काय नाव राम गोलंदाज आहे. चेंडू सीमारेच्या पलीकडे येतोय. स्क्वेअर लेग मध्ये 4 धावांचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. तुम्ही पाहताय स्पिन मास्टर एकोणीस धावा धावफलकावर आल्यात. एक सुंदर फटका चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळालं. पुन्हा एकदा हवेतून या ठिकाणी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला. लेफ्ट शॉट फटका 2 क्षेत्राच्या मध्ये आपण पाहायला मिळाला.
दोन्ही कोणी प्रयत्न केला झेल घेण्याचा आणि त्या ठिकाणी फलंदाला निश्चित योगदान मिळालं 2 धावांचं. 21 अक्षय 20 धावांवर आणि संदेश 0 धावसंख्येवर. गोलंदाज राम. पुढचा चेंडू इथे बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये प्रति षटक 10.50च्या सरांनी तब्बल धावा दाखल करायला ते 21. गोलंदाज राम हलकं चेंडूला खेळलाय. यशस्वी चेंडूवर जातोय तो बंड. एक धाव सहजगत्या चोरटी धाव ज्याला म्हणलं होतं पूर्ण केली. एक धावीचे योगदान 22 धावा दाखल बिनबाद 22. चांगली सुरुवात आहे ती. क्रिकेट क्रुशर्स या संघाची दुसरी उपांत्य फेरीची लढत आपण पाहत आहेत. सेकंड सेमीफायनल. गोलंदाज तयार. राम पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक यावी लॉंग ऑनला मकरंद चेंडूवर येतोय तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा इथे धावफलकावर नोंदवले गेल्या. 2 धावांचं योगदान इथे मिळेल. धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. 24. दुपारच्या सत्रानंतर आपण या ठिकाणी पाहतात खेळपट्टी मात्र आता फलंदाजांना साथ देते आपल्या बॉलिंग मार्फत. 24 धावा धावफलकार आल्यात. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. पुलचा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय. एक शानदार षटकार गगनभेदी गगनचुंबी षटकार. पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेग मधून पुन्हा एकदा सेतोशच्या बाजूने चेंडू सीमा पार. स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर मध्ये येतोय. आणखीन एक शानदार चौकार. 4 धावा. एकनाथ पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक होता स्क्वेअर लेग वर. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमापार पलीकडे गेला. 6 धावांचं आणखीन एक योगदान. धावफलकात 6 ने वाढ. अंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते क्रिकेट क्रुशर्स या संघाची. इथे मात्र हवेतून खेळलाय. चेंडूला वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून खेळलाय आणि बघता बघता चेंडू गेला सीमारेषेकडे घेतोय. आणखीन एक शानदार षटकार. 6 धावा.
धावांचं योगदान मिळालं 46 धावा आता म्हणतात धावफलक इथे पाहायला मिळतात. सोयीचा इशारा येतोय. आणखीन एक धावीचं योगदान इथे मिळेल. धावफलकात वाढ होईल 47 खरं तर ही दुसरी उपांत्य फेरीची लढत आणि या ठिकाणी क्रिकेट क्रुशर्स स्पिन मास्टर्स संघाविरुद्ध एक चांगले योगदान देण्याचा प्रयत्न इथे करतोय. 47 पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने बॅट चेंडूचा संपर्क इथे नाही. चांगला चेंडू गती परिवर्तन केलं आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. गोलंदाज एकनाथ एकनाथचा चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळलाय. स्क्वेअर लेग मधून चेंडूला सीमापार पाठवला. आणखीन एक योगदान 6 धावांचं षटकार. माध्यमातून 53 यावेळी मात्र अप्परकटच्या माध्यमातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र वायडिश लॉंगापूर्ण आलेला आणखीन एक शानदार षटकार. 6 धावा आणि बघता बघता धावा धावफलकावर 59 49 या धावसंख्येवर अक्षय तुम्हाला पाहायला मिळते. काय फलंदाजी केले. दुसरा अर्धशतकवीर या ठिकाणी होईल का. दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू हवेतून खेळलाय आणि मिड विकेट वरून हा एक शानदार आणखीन षटकार 6 धावांसाठी. धावसंख्येवर 69 धावा धावफलकावर. नाही 69 यावेळी मात्र चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क आला नाही. 49 या धावसंख्येत नॉनस्ट्राईकला फलंदाज तुम्ही पाहायला मिळतो तो अर्थात अक्षय. तर 18 धावसंख्येवर संदेश. तर गोलंदाज सुचित शेवटचे षटक या ठिकाणी फेकतोय. 69 धावा धावफलकावर आल्यात. या ठिकाणी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑन वरून हा चेंडू सीमारेषा पडली. येतो एक शानदार आणखी सुंदर. $75 75 पुन्हा एकदा इथे मात्र मेडमच्या क्षेत्ररक्षक जवळ चेंडू जाईल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वाडीश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. तो पण 2 धाव फलंदाज पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्यासाठी इथे प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र फलंदाज धावचित होईल का. परंतु 55 फूट आकाशाकडे फलंदाज धावचित. 2 धावांचे योगदान 77 धावा धावफलकावर. 77 अनमोल धीरे धीरे बढ़ते हुए अक्षय 49 धावसंख्येवर.
यावेळी बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र एक धावीचं योगदान इथे मिळेल. दुसरी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे केला आणि दुसरी धाव देखील दाबलकर इथे नोंदवली गेली. आणि या तिसऱ्या धावीसाठी फलंदाज धावतोय आणि तिसरी धाव देखील सहजगती मिळाली. आणि याच माध्यमातून संघाची धावसंख्या दाबलकर येऊन पोहोचते तब्बल 79. ऐंशी. हाँ 3 पड़ा। प्राजक्ता इसके पहले एक शॉट था, एक ही रन था, एक ही रन पे रन आउट हुए। तर 79 धावा दाबलकर आल्या त्या क्रिकेट क्रुशर्स या संघाच्या. आणि 80 धावांचं लक्ष स्पिन मास्टर्स या संघासमोर इथे ठेवण्यात आलंय. खरं तर 80 धावा, 4 षटकं म्हणजे प्रति षटकं 20 ची सरासरी इथे पाहायला मिळेल ती स्पिन मास्टर्स या संघासमोर. तर अंतिम फेरीमध्ये कोण जाणार, स्पिन मास्टर्स की क्रिकेट क्रुशर्स, याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण वळणार आहोत आमचे एक्सप्रेस हिंदी समालोचक हरीश मिश्रा सरांच्याकडे. परंतु खूप चांगलं योगदान इथे मात्र आपण पाहायला मिळालं. दोन्ही संघांनी खूप चांगलं योगदान दिलंय. तर या 80 धावांचा लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे करूया ऐकूया ते आमचे हरीश मिश्रा सरांच्या माध्यमातून. धन्यवाद. इसी के साथ दूसरा सेमीफाइनल मैच 4 ओवर हो चुके हैं. क्रिकेट क्रूजर्स ने 79 रन बनाए, 1 विकेट गंवाकर. वो विकेट जो गंवाया था वो रनआउट के रूप में था. और स्पिन मास्टर्स को ये मैच जीतने के लिए 80 रन बनाने होंगे, अर्थात प्रति ओवर 20 रन बनाना है. चौके और छक्के तो लग ही रहे हैं, कोई मुश्किल काम नहीं है. सवाल है मैदान में डटे रहना, मुकाबला करना गेंदबाजों का और आक्रामक पारी खेलना अपनी टीम को फाइनल में विजेता या उपविजेता बनाने के लिए संघर्ष करना. काफी जोर लगाया यहाँ पर. स्पिन मास्टर्स को जोर लगाना होगा. टॉस जीतकर कप्तान ने क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया. कहां तक सही साबित होगा समय बतलाएगा. चेस करने के लिए संभवतः उन्होंने क्षेत्ररक्षण लिया और गेंदबाजों की खूब धुनाई हुई है. 79 रन बने हैं 4 ओवर में और 80 रन बनाने हैं स्पिन मास्टर्स को. मैच जीतने के लिए 20 रनों का प्रति ओवर का औसत लेकर चलना होगा मैच जीतने के लिए. क्या करेंगे, उनके 2 प्रारंभिक बल्लेबाज मैदान पर आ गए हैं. बैट्समैन नेम प्लीज. बल्लेबाजों का नाम. स्पिन मास्टर्स कप्तान. अरे आपने दोनों प्रारंभिक बल्लेबाज का नाम राम और मकरंद. स्ट्राइक पर राम, स्ट्राइक पर राम है, नॉन स्ट्राइक पर मकरन. अक्षय हैं लॉन्ग ऑन पर 25 नंबर की जर्सी में लाल कैप लगाए हुए. अब धूप कमेंट्री बॉक्स में भी पहुंच गई है. गेंद लेकर गेंदबाज सूरज तैयार है. और ये अंपायर का इशारा, अंपायर विजय केनी सर ने इशारा किया स्कोरर की तरफ. हमारे प्रजापति की टीम पहली ही गेंद और इसी के साथ राम राम नाम को वापस जाना होगा.
ये भी बतला रहे हैं कि मैच में रमना होगा आपको। लेग स्टंप के बाहर फ्लिक कर दिया उसे। गेंद जा रही है फाइनल की तरफ, गेंद का पीछा कर रहे हैं, नहीं रोक पा रहे हैं गेंद को। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन का इशारा अंपायर विजय केनी का। गिरा था शून्य पर जब राम आउट हुए। कॉट लॉन्ग ऑफ एट अक्षय, बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया इस गेंद को डीप पॉइंट पर। डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद निकली है। गेंद को रोकने का प्रयास, निकले हैं दूसरे रन के लिए। निशाना साधा वहां पर, अच्छा बैकअप कर रहे थे खिलाड़ी। स्कोर पहुंचा 7, 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद ओवर द विकेट। गेंद की लाइन से आला हटकर ऑफ ड्राइव करना चाहते थे, कवर और एक्स्ट्रा कवर की तरफ। गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद गई विकेट कीपर के पास डॉट गेंद के रूप में। सूरज आयरे अगली गेंद लेकर, गेंद हवा में जरूर है, गेंद के नीचे आए, कैच हो सकता था। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी थोड़ा सा देरी कर गए। 1 रन दौड़कर पूरा किया। टीम का स्कोर बढ़ता हुआ 8। संघर्ष गेंद और बल्ले का। शॉर्ट पिच, बाउंसर खेलने के प्रयास में चुके, गेंद गई विकेट कीपर के पास। ओवर की समाप्ति, अंपायर ने कहा ओवर समाप्त। इसी के साथ 1 ओवर की समाप्ति पे रन संख्या 8, 12 रन पीछे। अब इस ओवर में 20 और 12 कुल मिलाकर 32 बनाने होंगे। कितने बनाते हैं समय बतलाएगा। जोड़ी है मैदान पर मकरंद और सुचित की। स्ट्राइक पर है मकरंद, गेंदबाज आ रहे हैं। बदलाव किया गया, पहले लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को बुलाया था, उसके बाद वाइडिस मिडॉन के खिलाड़ी को गेंदबाजी के लिए बुलाया कप्तान ने। 26 नंबर की जर्सी में है संदेश, गेंदबाज संदेश गेंद करेंगे मकरन को। मैच का दूसरा ओवर, संदेश का पहला ओवर। इस बार गेंद को हवा में खेला है, जज नहीं कर पाए। कशी हुई दें, तेज जाता है, थ्रो भी सीधा सटीक जाता है। इस बीच अगली गेंद रिवर्स खेला है। इस गेंद को हवा में जरूर है, स्ट्रोक में उतनी तेजी नहीं, जान नहीं। 1 रन मिलेगा वहां पर बल्लेबाज को। स्ट्रोक के लिए जगह नहीं बना पाए, केवल 1 रन मिला। गेंद हवा में जरूर थी लेकिन सुरक्षित गिरी 1 रन के लिए। टीम का स्कोर 16। इस बार मारने का प्रयास, काफी जल्दबाजी कर गए। गेंद छकाती हुई गई विकेट कीपर के पास डॉट गेंद के रूप में। संदेश तैयार, अगली गेंद लेकर
ओवर द विकेट। इस बार थोड़ी तेज रफ्तार की गेंद थी। अपील और आउट, कॉट बिहाइंड। स्टंपिंग किया है वहां पर। समझ आते हैं। अक्षय बिल्कुल बीचों बीच है मेरे निगाहों के, समझ नहीं पाए हम। कॉट बिहाइंड की अपील थी। जिस तरह से विकेट को सजा रहे हैं अंपायर विजय केनी। दो ओवर की 40 होने चाहिए थे, 16 हैं। नए बल्लेबाज मयूर जा रहे हैं मैदान। अपना विजय केनी सर का 6 रन घोषित किए। गेंद इस बार जल्दबाजी कर गए। जगह पर खड़े खड़े मिड विकेट की तरफ खेलना चाहते थे। गेंद और बल्ले का संपर्क नहीं। अगली गेंद, इस बार गेंद हवा में है। 1 रन दौड़कर पूरा किया। दूसरे रन के लिए जाना चाहेंगे। गेंद वहां पर फील्ड हुई। थ्रो आ रहा विकेट कीपर एंड पर। दूसरा रन तेजी के साथ। अल्लाह की गिल्लियां बिखेरी थी, लेकिन सुरक्षित पहुंचे बल्लेबाज अपनी क्रीज में। टीम का स्कोर पहुंचा 25। सीरीज जी की अगली गेंद इस बार खेला है लॉन्ग लेग के क्षेत्र में। 6 रन का इशारा अंपायर का। चाहिए पहली गेंद। ज़्यादा कुछ समझ नहीं पा रहा हूं, क्योंकि खिलाड़ी बिल्कुल हमारे सामने, और समझा भी जा सकता है कि उन्हें क्षेत्र रक्षण के लिए वहां पर लगाया गया है और कैच सीधा वहीं पर आता है। इस बीच अगली गेंद, गेंदबाज रेनॉय।
क्षमा चाहते हैं। और 99 रन, 99 का टी शर्ट देखकर मुझे रैना की याद आ गई। अक्षय भाई बॉलर नेम? पूछेंगे। अगली गेंद हवा में है, कॉट एंड बोल्ड। वेरी गुड। बॉलर नेम प्लीज। स्पिन मास्टर के कप्तान कुछ स्ट्रेटेजी अपना चेंज किए हैं, इसीलिए खेलने के लिए नहीं आ रहे शायद। यानी आप कहना चाहते हैं कल जिस प्रकार से धोनी नहीं आना चाहते थे, We want Vinayak. कल We धोनी भी want 9वें विनायक। नंबर पर आए थे बल्लेबाजी करने के लिए। अगली गेंद, आखिरी ओवर चल रहा है और ये कैच छूटा, जीवन दान मिला। एक विकेट मिलना चाहिए था यहां पर गेंदबाज को, वो पॉइंट के खिलाड़ी के हाथों से छूटा और सपना गेंदबाज का टूटा। ऋषिकेश, नए बल्लेबाज ऋषिकेश, मयूर है स्ट्राइक पर। रिवर्स मारने का प्रयास, गेंद पैर से टकराई और इसी के साथ ये मैच समाप्त होता हुआ और फाइनल में प्रवेश कर गई क्रिकेट क्रूजर्स की टीम। दोनों टीम को हार्दिक शुभकामनाएं जो फाइनल में पहुंची है। मैन ऑफ द मैच